परत रिपीट करा हे सगळं वाक्य. आणि जेवण केल्याबरोबर लगेच आता शेड्यूल सुरू होतं. शेड्यूल सुरू झाल्याबरोबर थोडंसं माणसाला हे होतं आणि तो वाचायचे हा पुढे मला तर येते वेट माहीत होतो. या ज्या विभागामध्ये तक्रार आल्या ते बघा तुम्ही बंद केलं पण आमच्या विभागात तक्रार बंद करून आम्ही एक प्रकारची गैरसोय हे आम्हाला सांगा असं वाटतं. बाकी काय नाही त्याची एकदम व्यवस्थित आहे पूर्णपणे कोरोना आपले रुजवत आहे खरं मेहनत घेत आहे. आवाज आवाज एकंदरीत मला यंत्राच्या प्रशिक्षणापेक्षा खूपच चांगलं वाटलं आहे. त्या ठिकाणी मी व्याख्याने होतात ते शिक्षकांना खूपच मार्गदर्शन करत असतात. तसंच शिक्षकांना एक प्रकारे ऊर्जा मिळते आणि नवीन म्हणून उत्साहाने अजून शिक्षक त्या ठिकाणी कामाला लागत असतो आणि वेगवेगळे आधुनिक ज्या काही बदल आहेत आधुनिक गोष्टी आहेत त्या सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन केले जातात. त्याबद्दल मी प्रशिक्षण दिलं जात आहे. इतर प्रशिक्षणापेक्षा वेगळं आहे आनंददायक असं प्रशिक्षण आहे. त्याबद्दल मी पुनश्च अभिनंदन. सुरुवातीला ठिकाणी नाश्ता आणि जेवण केलं जायचं. आपण काही शिक्षकांनी तक्रार केली म्हणून काही मध्ये 4-5 शिक्षक तक्रार करणार असतील बाकीचे सर्वात जास्त विनंती केलेली. तर त्याच्यासाठी हे बंद करणं आता वेळेचे तर त्याचं एक होतं त्यासाठी ही आपली एक तक्रार आहे. बाकी इतर प्रशिक्षणापेक्षा व्यासपीठाचे प्रशिक्षण हवं वाटणार आहे. निश्चित काहीतरी नवीन भेटेल हे आम्हाला वाटणार. धन्यवाद. दिवसामुळं नाते होतात एकमेकांना मिळतो. आणि आम्ही मागच्या इंग्लिशच्या प्रशिक्षणाच्या वेळेस एक यादी बनवली होती फोन नंबर दे आणि जन्मतारीख द्यायची त्यांच्या वेळेस आणि आम्ही एकमेकांना त्यांच्या बर्थडे सुद्धा विश करतोय. ही यादी आहे. प्रत्येकाला आम्ही यादी दिली होती. प्रत्येकाने आम्ही शाळेचं नाव द्यायचं त्या शिक्षकाचे नाव शाळेचे नाव आणि त्यांची बर्थडे मोबाईल नंबर याच्यामुळे आम्ही एकत्रित येतोय बाय विषयवाले. आता तर कोणी विषय स्पेशल विषय येणार नाही आणि याच्या हिशोबाने विषयवाल्याला बोलवलं तर आमची टीम तयार झाली विषयांची आणि आधीची एक यादी मी किंवा ऑफिसर घेऊन आलो होतो जेणेकरून नेहमीचं प्रशिक्षण करायला बोलवा आणि हैदराबादला सुद्धा आणि जाऊन आलो. महिलांमध्ये इतर वेळेस आरक्षण मागतो आपण. कुणीतरी बोला बोला कुणीतरी बोला. मॅडम बोला तुम्ही बोला. म्हणून ज्यांनी सांगितलेलं आहे की जेवणाची व्यवस्था आहे ती पण ज्यांनी दिलेली आहे त्यांना मला असं वाटतं की शिक्षा करावी दुसऱ्यांना नाही करावी. कारण खूप त्रास होत आहे जाणं येणं आणि परत आणखी मग संध्याकाळी जाताना खूपच त्रास होतो. म्हणजे पोस्टाला उशीर आणि परत मग आणखी इथून बाहेर होऊन जातं म्हणजे प्रवासामुळे आणखी जास्त थकवा येतो. परत सकाळी ते की असं म्हणणं आहे आमचं की बाबा ज्यांनी सांगितलेलं आहे त्या केंद्रावर करावं तुमच्या केंद्रावरती